स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे श्री गणराय, तळपत्या समशेरीतून उधळणाऱ्या तेजफुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक आदरणीय लोकमान्य टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून श्री शनैश्वर प्रतिष्ठान लोकमान्य टिळक मित्रमंडळ अहमदनगर सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. उत्तमोत्तम देखाव्यांची परंपरा जपणारं लोकमान्य टिळक मित्रमंडळ यंदा आपलं 45वं वर्ष साजरं करतंय. मंडळानं यावर्षी साकारलाय देखावा ज्वालासुराचा वध. ज्वालासुराचा वध. देवांनी आपल्या सामर्थ्यानं स्वर्गात गंगा आणली, मानवानं ती आपल्या तपसामर्थ्यानं भूलोकी आणली. या प्रकारानं आसूर भयंकर चिडले. जे देवांना शक्य झालं, मानवांना शक्य झालं, ते आपल्याला का नाही, हा प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईना. राक्षसांनी मग असुरांचे गुरु शुक्राचार्यांना आपल्या मनातली सल बोलून दाखवली आणि विनंती केली. आम्ही जेव्हा जेव्हा देवांशी युद्ध केलं तेव्हा तेव्हा आम्हाला पराभव पत्करावा लागला. आमच्याकडे कोणीही महान असा योद्धा राहिला नाही जो आम्हाला आमच्या कार्यात मदत करेल. तेव्हा गुरुवर्य, आपण आपल्या तपसामर्थ्यानं एखादा महाकाय बलवान, सर्व विद्या निपुण, सर्व अस्त्र शस्त्र ज्ञात असलेला राक्षस निर्माण करावा. त्यामुळे पाताळ लोकी आम्ही ही गंगा नेऊ शकू आणि देवावर आमचा प्रभाव पडू. त्यांच्याही मनात देवांबद्दल द्वेषभावना होतीच. त्यांनी लगेच इच्छित राक्षस निर्माण करणाऱ्या होम हवनास सुरुवात केली. अखंड होम सुरू झाला. त्यांच्या मंत्र सामर्थ्यानं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. या होम कुंडातून एक अजस्त्र महाभयंकर बलाढ्य अस्त्र शस्त्र असलेला एक महाकाय राक्षस बाहेर येऊ लागला. प्रचंड राक्षसाकडे सर्व असुर अनिमेष नेत्रांनी पाहायला लागले आणि त्यांना खात्री पटली की होय, हाच आपले कार्य सिद्धीस नेईल आणि देवांवर आपण आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकू. असुर गुरु शुक्राचार्यांनी निर्माण केलेल्या राक्षसाला त्यांनी आज्ञा दिली. हे अति पराक्रमी बलाढ्य राक्षसा, तू या होमातून निर्माण झालायस. सर्व असुर तुला ज्वालासूर या नावानं ओळखतील.
तू या सर्व असुरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आला आहेस. तेव्हा कसलाही वेळ न वाया घालवता भूलोकी असणाऱ्या गंगेला तू या पाताळ लोकी घेऊन ये आणि आपलं मनोरथ पूर्ण कर. जा, यशस्वी हो. ज्वालासुरानं आपले गुरु शुक्राचार्य यांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि भूलोकीच्या गंगेला पाताळ लोकी आणायचं ठरवलं. असुर गुरूंची प्रतिज्ञा देवांनी ऐकताच त्यांनी थेट कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि विनंती केली, जर ज्वालासुरानं आपल्या दिव्य शक्तीच्या जोरावर गंगा मातेला पाताळात नेलं तर स्वर्ग आणि भूलोकी प्रलय होईल. तेव्हा हे देवादिदेव कैलासपती महादेवा, आपणच आम्हाला आणि या मानव जातीला या संकटातून वाचवू शकता. कृपा करा आणि या ज्वालासुराचा नायनाट करा. हे ऐकून भगवान शंकरांची समाधी भंग पावली. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला भेटली आणि ज्वालासुराला यज्ञकुंडातून बाहेर पडण्याच्या आतच भस्मसात केलं. स्वर्गात त्या देवांनी भगवान शंकराचा जय जयकार केला. शंभो शंकर